कालचा दिवस अजूनही लक्षात आहे. 96 पिझ्झा गेले होते आणि मला खरंच वाटलं होतं की आता गेम बदलतोय, 100 खूप दूर नाही. मी रात्री प्लॅन पण केला नव्हता उद्या कसं काम करायचं, स्पीड कसं वाढवायचं, कॉन्फिडन्स फुल हाय होता. पण आज डे 7 रियालिटी थोडी वेगळी निघाली. सुरुवातीला दुकान उघडलं, सगळं तयार होतं, पण ग्राहक ज्या स्पीडने यायला पाहिजे होते ते आलेच नाहीत. मी वाट बघत होतो, विचार करत होतो थोड्या वेळाने रश येईल, पण वेळ जात गेला आणि लक्षात आलं आजचा दिवस कालसारखा नाही. ऑर्डर्स येत होत्या पण खूप स्लो, एनर्जी पण थोडी डाऊन होती आणि मनात एकच विचार, काल 96 होतं आज असं का. हा चॅलेंज करताना एक गोष्ट समजली, प्रगती कधी सरळ नसते, कधी वर कधी खाली, पण त्यातूनच खरी स्टोरी तयार होते. आज 68 पिझ्झा गेले, हा नंबर वाईट नाही, पण कालच्या तुलनेत थोडा जास्त जाणवला. कधी कधी असं वाटतं की तू जिथे पोहोचायचा विचार करतोस तिथे पोहोचायच्या आधीच लाईफ तुझी परीक्षा घेते. पण एक गोष्ट ठरलेली आहे, मी थांबणार नाही. डे 1ला 48 पिझ्झा होते, तेव्हा खूप सगळं स्लो होतं, पण मी थांबलो नाही. नंतर 75, 80, मग एकदम ड्रॉप 60, पुन्हा 68, मग एकदम 96 आणि आज पुन्हा 68. म्हणजे हा एक पॅटर्न आहे. हे सोपं नाही पण अशक्यही नाही. आजच्या दिवसाने मला एक गोष्ट शिकवली, ओव्हर कॉन्फिडन्स नको, दररोज मेहनत करा. आता मी अजून फोकसने काम करणार, अजून बेटर प्लॅनिंग करणार, ग्राहकांना अजून बेस्ट देणार. हे फक्त पिझ्झा विकायचं नाही, हे स्वतः प्रो करायचं आहे. 30,000 पिझ्झा खूप मोठं गोल आहे, पण प्रत्येक दिवस एक पाऊल आहे. आज जरी 68 आहे तरी मला माहीत आहे मी पुन्हा 96 पर्यंत जाऊ शकतो आणि त्याच्या पुढेही. तुमचा सपोर्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही व्हिडिओ बघता, कमेंट करता, ते मला अजून मोटिवेट करतं. आजचा दिवस थोडा टग होता, पण उद्या नवीन दिवस आहे. मी थांबणार नाही, मी फाईट करणार आणि एक दिवस हे 30,000 पिझ्झा कंप्लीट होणारच. डे 7 68 पिझ्झा, पण ही जर्नी इथूनच स्ट्रॉंग होणार. ह्या भैयाला व्हेज चीज पिझ्झा स्मॉल रेडी करून दिलो. सरांनी पनीर पिझ्झा मीडियम ऑर्डर सांगितले. ऑर्डर रेडी झाल्यानंतर सरांना देऊन टाकलं. आणखीन एक कस्टमरने मला 3 पनीर पिझ्झा मीडियम पार्सल सांगितले. मग रामदासला टॉपिंग वगैरे करायला सांगितलं. टॉपिंग झाल्यानंतर बेक झाल्यानंतर कस्टमरला पॅक करून देऊन टाकलो. ह्या भैयाने एक व्हेज चीज पिझ्झा स्मॉल ऑर्डर सांगितले. ह्या भैयाने 2 व्हेज चीज पिझ्झा स्मॉल ऑर्डर सांगितले. ऑर्डर रेडी झाल्यानंतर कस्टमरला देऊन टाकलो. ह्या सरांनी मला 2 व्हेज ग्रिल सँडविच ऑर्डर सांगितले. ऑर्डर रेडी करून कस्टमरला देऊन टाकलो. नंतर माझा मित्र आकाश आला. आकाशने पिझ्झा सांगितला होता. पिझ्झा रेडी झाल्यानंतर आकाशला देऊन टाकलो. ह्या भैयाने 2 व्हेज चीज पिझ्झा मीडियम पार्सल करायला सांगितले. मग लगेच लागला रामदास ऑर्डर बनवायला. ऑर्डर रेडी झाल्यानंतर कस्टमरला पॅक करून दिलो. नंतर ह्या फॅमिलीने 2 व्हेज चीज पिझ्झा मीडियम, एक फ्राईड मोमोज, एक फ्रेंच फ्राईज एवढं ऑर्डर सांगितले. ऑर्डर रेडी झाल्यानंतर कस्टमरला देऊन टाकलो. त्यानंतर मी एक कोल्ड कॉफी पिलो आणि वरती स्टॉलवर ह्या सरांनी डबल चीज पनीर पिझ्झा, ह्या सरांनी डबल चीज पिझ्झा ऑर्डर सांगितले. ऑर्डर रेडी झाल्यानंतर कस्टमरला देऊन टाकलो. मग काय, आमच्या स्टॉल बंद करायची वेळ झाली. मग मी स्टॉप बंद करून स्टॉल वगैरे बंद केलो. ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.